श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. चैत्र दुर्गाष्टमीला महिलांनी अशी करा कुलदेवीची प्रभावी सेवा. 11 लवंगांचा अचूक उपाय. ओटी भरण्याची संपूर्ण माहिती. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या भक्तिमय चॅनलवरती. चैत्र नवरात्रातील अत्यंत पवित्र दिवस म्हणजे दुर्गाष्टमी. हा दिवस देवीच्या कृपेचा, शक्तीचा आणि घरामध्ये सुख समृद्धी आणणारा दिवस मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महिलांनी कुलदेवीची सेवा कशी करावी, 11 लवंगांचा प्रभावी उपाय, देवीची ओटी कशी भरावी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग आपण दुर्गाष्टमीचे महत्त्व जाणून घेऊ. दुर्गाष्टमी हा दिवस देवी दुर्गेच्या 8व्या रूपाला समर्पित आहे. या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, देवीची कृपा प्राप्त होते, आर्थिक अडचणी दूर होतात. महिलांसाठी चैत्र दुर्गाष्टमी हा दिवस खूपच खास आहे. कारण स्त्री ही शक्तीचं रूप आहे. देवीची पूजा केल्याने घरामध्ये आनंद, समाधान आणि भरभराट येते. पूजाची तयारी कशी करावी तुम्हाला माहीत आहे का? पूजा करण्याआधी घर स्वच्छ ठेवा. सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ कपडे घाला, लाल किंवा पिवळ्या रंगाचे. पूजेसाठी लागणारे साहित्य आपण पाहू. फुले, कुमकुम, हळद, अगरबत्ती, धूप, नारळ आणि 11 लवंगा. शेवटी ओटी भरण्याचे साहित्य. हे साहित्य लागणार आहे. कुलदेवीची सेवा कशी करावी? सर्वात आधी देवीसमोर दिवा लावा. तुमचं मन अगोदर शांत ठेवा. देवीसमोर मंत्र जपा. ओम दुर्गाय नमः. महिलांनी मनापासून प्रार्थना करावी. आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद मागावा. आपल्या कुटुंबासाठी देवीकडे आशीर्वाद मागावा. लक्षात ठेवा, भावना सर्वात महत्त्वाची आहे. फक्त विधी नाही तर मनापासून श्रद्धा जास्त आवश्यक आहे. अकरा लवंगांचा प्रभावी उपाय. 11 लवंगांचा प्रभावी उपाय खूपच शक्तिशाली मानला जातो. तर तो कसा करायचा? 11 लवंगा घ्या. देवी समोर ठेवा. मंत्र म्हणत अर्पण करा. मंत्र म्हणा ओम ए ही क्ली चामुंडाय विच्चे. त्यानंतर त्या 11 लवंगा घरामध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये लपवून ठेवा. यामुळे फायदा काय होतो? पैशाची अडचण कमी होते. तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा दूर होते आणि तुमच्या घरामध्ये शांतता आणि समाधान नांदते. देवीची ओटी कशी भरावी? तर चला मी तुम्हाला सांगते. ओटी भरणे म्हणजे
देवीला सन्मान देणे. ओटीमध्ये काय ठेवावे? हळदी, कुंकू, नारळ, फळे. पैसे शक्यतो नाणीच ठेवावे. तर ओटी कशी भरावी? देवीसमोर बसून नम्रतेने ओटी भरा. मनापासून प्रार्थना करा. महत्त्वाचे, घरात लक्ष्मीचा यामुळे वास होतो. कुटुंबामध्ये सुख समाधान येते. चैत्र दुर्गाष्टमी दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात? तर लक्ष देऊन ऐका. पूजा तुम्ही घाईघाईमध्ये करू नका. राग करू नका. नकारात्मक विचार जास्त करून टाळा आणि स्वच्छता ठेवा. स्वच्छता न घरामध्ये ठेवणे हे खूप नकारात्मकचे लक्षणं असतात. तुम्हाला काही विशेष टिप्स सांगते. शक्य असल्यास तुम्ही उपवास करा. फळं घेऊ शकता किंवा शाबू खाऊ शकता. देवीचं नामस्मरण करा. गरजू लोकांना मदत करा, जसे की अन्नदान, वस्त्रदान. तहानलेल्याला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या. मैत्रिणींनो, जर तुम्ही ही सेवा मनापासून केली तर देवीची कृपा नक्कीच तुमच्यावरती होईल. व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, आपण आता दुसरा मुद्दा जाणून घेऊ. मी दरवेळेस तुम्हाला 2 मुद्दे सांगते, जे तुम्हाला तुमच्याच्याने परवडेल. तो मुद्दा जे तुम्हाला आवडेल तो तुम्ही देवीसाठी करत जा. चैत्र दुर्गाष्टमीचा गुप्त महिमा. कुलदेवी प्रसन्न करण्याचे रहस्य. महिलांनी खरं नक्कीच करा हे 5 उपाय. तर ते कोणते आहेत? चला आपण पाहूयात. मैत्रिणींनो, चैत्र दुर्गाष्टमी हा फक्त सण नाही बरं का, तर हा दिवस आहे नशीब बदलण्याचा, देवीला प्रसन्न करण्याचा. कारण कित्येक दिवस जाते, वर्षानुवर्ष जाते, पण आपण देवाच्या पायरीला सुद्धा जात नाही. पण अनेकांना माहीत नाही काही गुप्त नियम आणि उपाय असे आहेत. चला तर मग मी तेच तुम्हाला सांगणार आहे. जे केल्याने देवी लगेच प्रसन्न होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुसरा मुद्दा, दुर्गाष्टमीचे गुप्त रहस्य. महिलांसाठी कोणते खास नियम आहेत आणि कुलदेवीला प्रसन्न करणारे 5 प्रभावी उपाय आणि काही अशा गोष्टी ज्या क्वचितच कोणीही सांगत असतं. दुर्गाष्टमीचा गुप्त अर्थ आपण जाणून घेऊ. दुर्गाष्टमीचा गुप्त अर्थ. दुर्गाष्टमी म्हणजे अष्टमी म्हणजे 8. देवीचे 8 रूप. हा दिवस का खास आहे? दुर्गाष्टमी दिवशी देवीची ऊर्जा सर्वात जास्त असते. प्रार्थना लवकर स्वीकारली जाते. याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? आपल्या आतल्या भीतीवर विजय, नकारात्मक शक्तींवर नियंत्रण. महिलांसाठी काही विशेष नियम आहेत, तर ते ऐका. दुर्गाष्टमी दिवशी महिलांनी काही नियम पाळले तर परिणाम जास्त मिळतात. तर ते कोणते नियम आहेत तुम्हाला माहीत आहेत का? नाही ना? चला तर मग पाहू. सूर्योदयाआधी उठणे. केस बांधून स्वच्छ स्नान करून देवीची पूजा करणे. स्वच्छ आणि साधे कपडे घालणे. शक्यतो दुर्गाष्टमी दिवशी तुम्ही घरामध्ये भांडण करणे टाळा. वाईट बोलणे, वाईट शब्दांचा उच्चार करणे, नकारात्मक विचार मनामध्ये आणणे. कारण
महिला म्हणजे शक्ती आहे आणि दुर्गाष्टमी दिवशी ती ऊर्जा जास्त प्रमाणात वाढलेली असते. दीपदानाचा गुप्त उपाय हा खूपच पॉवरफुल उपाय आहे. काय करायचं? संध्याकाळी 8 दिवे लावा. घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये ठेवा. यामुळे तुम्हाला फायदा काय होईल? तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. खास करून एक दिवा मुख्य दरवाजाजवळ नक्कीच ठेवा. कुलदेवी प्रसन्न करण्याचा एक महत्त्वाचा गुप्त उपाय. सकाळी देवीला गोड नैवेद्य अर्पण करा. लक्षपूर्वक ऐका. सकाळी देवीला गोड नैवेद्य अर्पण करा. दुपारी गरजू महिलेला अन्नदान करा. संध्याकाळी देवीचं नामस्मरण करा. मंत्र कोणता म्हणायचा? जय अंबे गौरी मैया जय श्यामा गौरी. लक्षात ठेवा मंत्र, जय अंबे गौरी मैया जय श्यामा गौरी. हा मंत्र उच्चारल्याने तुम्हाला काय फायदा होईल? प्रत्येकजण फायदाच बघत असतो, कारण रिकाम्या हाताने देवाकडे कोणीच जात नाही. तर फायदा, देवी तुमच्यावरती लवकर प्रसन्न होते आणि तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी, घरातील वादविवाद, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सर्व अडथळे तुमचे दूर होतात. नजर दोष दूर करणारा उपाय. तर काय करायचं? लाल मिरची, मीठ आणि मोहरी घ्या. 7 वेळा फिरवून जाळा. फायदा काय होतो? नजर दोष दूर होतो. घरामध्ये शांती येते, समाधानी येते. धनप्राप्तीसाठी कोणता खास उपाय करावा? थोडक्यात लक्ष द्या. काय करायचं? देवीसमोर 1 रुपयाचं नाणं ठेवा. पूजा झाल्यावर तेच नाणं उचला आणि तुमच्या तिजोरीत किंवा पॉकेटमध्ये ठेवून द्या. यामुळे देवीची कृपा जास्त राहते, पैशाची वाढ होते आणि तुमच्या हातून जो काही खर्च जास्त होत आहे तो खर्च कमी होतो. सर्वात मोठ्या चुका तुम्ही टाळायच्या. पूजामध्ये मोबाईल वापरायचा सोडून द्या. श्रद्धेशिवाय पूजेला अजिबात बसू नका. देवीवरती विश्वास असेल तरच पूजेला बसा. वाईट शब्द बोलू नका आणि अर्धवट पूजेमधून उठू नका. अर्धवट पूजा सोडू नका. मनोकामना पूर्ण करण्याचा उपाय. 5 मिनिटं तरी देवी समोर बसून डोळे बंद करा आणि तुमची मनोकामना, जी काही इच्छा असेल ती बोला. इच्छा मनात बोलल्यानंतर पुन्हा देवीला म्हणा, ते पण 3 वेळेस म्हणा. हे देवी, माझी इच्छा पूर्ण करा. माझे मस्तक मी तुमच्या चरणी अर्पण करते किंवा करतो. जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर खरंच देवीची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. खरंच हा तुम्ही उपाय चुकवू नका, कारण हा गुप्त उपाय आहे. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा आणि एकदा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. घरातील खरंच सुख समाधानी येते, शांतता येते, वादविवाद टाळतात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंटमध्ये जय अंबे माँ लिहायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्या. जॉईन बटनावरती क्लिक करून आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्की छोटासा सपोर्ट करा. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.